नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ॲग्री क्षेत्रातली कुठलीही एक पदासाठी का जाहिरात असो ना, तर त्याच्यावर आपण जे आहे तो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊनच येत असतो, कारण की ते एक पद फक्त ॲग्रिकॉस वाल्यांचं आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे। आज पुन्हा एक जाहिरात घेऊन आलेले, पदाचं नाव आहे उद्यान विद्या सहाय्यक। याच्यामध्ये कृषी पदवीधरांना संधी असणार आहे। ही एकदम नवीन जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये रिक्त जागा किती आहेत, पात्रता काय लागणार आहे, अनुभव लागणार आहे का, अनुभव असेल तर तो किती वर्षांचा पाहिजे आणि परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि सध्या सरळ सेवा या एमपीएससी कडे जाणार आहेत। आगामी काळात कृषी सेवक, कृषी सहाय्यक किंवा कुठलीही कृषी संदर्भातली परीक्षा बघा, त्याच्यामध्ये जे जीएच चे प्रश्न येतात त्यांचा एकच सोर्स आहे, तो म्हणजे स्टेट बोर्डचा सोर्स। आणि त्याच्यासाठीच तुमचं स्टेट बोर्ड प्रॉपर व्हावं याच्यासाठी फक्त 99 रुपयात तुमची 5वी ते 12वी सर्व विषयांच्या सर्व इयत्तांच्या ज्या काही विषय असतात तर ते सर्व स्टेट बोर्ड या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत। इव्हन दो तुम्हाला चांगल्या नोट्स दिलेले आहेत, सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले, तर आजच ही बॅच जॉईन करून तुमचा स्टेट बोर्डचा पाया तुम्ही स्ट्रॉंग करू शकतात। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे फक्त। बघा जाहिरात कुठे आलेली आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ज्याला काय म्हणतो आपण MMRDA, म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगर या रिजन मध्ये जे काही विकासाचे प्रकल्प होतात तर ते MMRD कडे जे आहेत तर ते सोपवले जातात। 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजच ही जाहिरात जी आहे तर ते आलेली बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती 2026। तर याच्यामध्ये एक पद आलेले उद्यान विद्या सहाय्यक, उद्यान सहाय्यक म्हणून आपण डायरेक्ट उद्यान विद्या त्याला मोठं नाव होऊन जातं। उद्यान सहाय्यक हे पद गट ब चं पद आहे, म्हणजे काय ग्रुप बी संवर्गातलं आहे, ग्रुप बी। वेतन पण खूप चांगले वेतन आहे याला, म्हणजे इव्हन दो पीएसआय एसटी एसओ पेक्षा जास्त आहे, म्हणजे पीएसआय आणि एसटी एसओ ला तर जास्त झाला आता। म्हणजे जे मुलं कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा देतात त्यांना पण एवढं वेतन मिळत नाही, तुम्हाला एवढं वेतन मिळणार आहे S15 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन मिळणार आहे, पण जागा दोनच असणार आहेत। पण लक्षात घ्या या जागांमध्ये जनरल वाले अप्लाय करू शकतात का, नाही, म्हणून तुमच्यासाठी संधी मित्रांनो। म्हणून तुमच्यापैकी खूप सारे म्हणतात सर एक जागा काय घेऊन येतात, दोन जागा काय घेऊन येतात, अरे पण ती जागा तुमचीच आहे ना, तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे कर्तव्य आहे। आपल्या चॅनलचं नाव ॲग्रिकॉस आहे। अर्ज हे 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत आणि 20 मार्च पर्यंत तुमचे फॉर्म जे आहे तर ते भरण्याची प्रोसेस चालणार आहे। याच्यामध्ये 2 जागा आहेत, परंतु एससी वाल्यांना चांगली संधी आहे बरं का, एक जागा एससी ची, अनुसूचित जमातील नाही, बाकी कशालाच जागा नाही, डायरेक्ट ओपनला जागा आहे। मग अशा या 2 जागा, मग मी म्हणेल एससीच्या उमेदवाराला संधी आहे, एससीच्या, कारण की त्याला 2 जागांमध्ये स्पर्धा करायला मिळेल, एक त्याची कॅटेगरीची आणि एक आहे ओपनची। जास्त मार्क मिळाले ओपन मधून भेटेल इथे एससी वाल्यांना, आणि याचा कट ऑफ खूप कमी जाईल। लक्षात घ्या, मी तुम्हाला आजच सांगून देतो, हा जो एससीचा जो एक जागा आहे ना याचा कट ऑफ कमी जाईल, कारण की पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये थोडासा इश्यू आहे, कारण की अनुभव मागितलेला आहे, म्हणून एक जागा ज्यांची असेल आणि ज्यांचा अनुभव भरत असेल ना, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नक्की तिथं चांगली तयारी आणि 100% फॉर्म जो आहे तर तो तुम्ही भरला पाहिजे। त्यासोबतच ज्यांच्याकडे अनुभव पुढे सांगणार आहे मी असेल त्यांनी एक जागा का असेल ना तिथं फॉर्म भरा, कारण की अनुभव आले खूप कमी लोक मिळतील। पात्रता काय लागणार आहे ते समजून घ्या। बघा कोण फॉर्म भरू शकणार आहे, सगळ्यात आधी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र, समकक्ष यापैकी कोणत्याही एका शाखेत, म्हणजे कृषी, बघा कृषीवाले अप्लाय करू शकतात का, ठीक आहे। सोबत त्यांनी काय सांगितलेले, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील तुम्हाला उद्यान विभागामध्ये काम केल्याचा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। किती पाहिजे, 5 वर्ष अनुभव पाहिजे। मला सांगा ऑलरेडी जागा 2 आहेत, एससी ला एक जागा आहे, त्याच्यामध्ये बघा हे पदवी पाहिजे, सोबत हा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। एकदम रिअर केस असू शकते की तिथं एससी कॅटेगरी मधला उमेदवार असेल आणि त्याला 5 वर्षाचा अनुभव असेल, मी म्हणतो असेल ना तर तुम्ही डोळे झाकून फॉर्म भरा, तुम्हाला एक खूप चांगली संधी इथे जी आहे तर ती उपलब्ध होते। सोबत ओपन वाल्यांना एक जरी जागा असली तरी 5 वर्षाचा अनुभव सांगितले, जो फार कमी विद्यार्थ्यांकडे असण्याची शक्यता आहे, कारण की बरेच कृषीचे उमेदवार हे फ्रेशर आहेत किंवा ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये जॉब करतात। तर या आणि इथं खाजगी म्हटलेलं नाही, इथं सगळं सरकारी म्हटले, म्हणजे ते तुम्हाला खोटं नाटं सर्टिफिकेट पण जे आहे तर ते आणता येणार नाही। परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आणि 900 रुपये या पद्धतीने असणार आहे। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना कुठलंही परीक्षा शुल्क लागणार नाही। परीक्षा पॅटर्न सेम जसा कृषी सहाय्यकची तुम्ही तयारी करत आहात सेम त्याच पद्धतीचा पॅटर्न आहे। काय कोणते कोणते विषय बघा, मराठी,
इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकलचा तुमचा पाठ बघा 20 20 10 10 म्हणजे नॉन टेक्निकलवर 60 प्रश्न येतील. किती? 60 प्रश्न. आणि तुमचं कृषीचं उद्यान विद्या बघा, कृषी, उद्यान विद्या आणि वनस्पती विषयक पदवी दर्जाचे प्रश्न म्हणजे त्या लेवलचे तुम्हाला प्रश्न इथं विचारले जातील. इंग्रजीमध्ये प्रश्न असतील, लक्षात घ्या. कशामध्ये प्रश्न असतील? सगळं काही इंग्रजीमध्ये असेल. एकूण 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटं एवढा काही परीक्षा पॅटर्न तुम्हाला इथं पाहायला मिळतो. ओके. 18, 38 आणि 43. 38 ओपन वाल्यांसाठी, कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वर्षांची अट जी आहे तर ती असणार आहे. सोबत परीक्षा ऑनलाईन होणार आहे. कोणताही अनुभव शिथिल तुमच्यासाठी इथं केला जाणार नाही, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. फॉर्म भरताना ही सगळी कागदपत्र जी आहेत तर ते लागणार आहेत मित्रांनो. आणि त्यासोबतच तुमच्यापैकी बरेच उमेदवार कृषी सहाय्यक, कृषी सेवक किंवा अन्य पदांची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच आता स्पर्धा परीक्षा एमपीएससी कडे जाणार आहे. तर त्या एमपीएससी ची तयारी करून घेण्यासाठीचं संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण क्लास नोट्स, सर्व विषयांच्या क्लास नोट्स तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने उपलब्ध करून दिलेत. अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही हे बुक जे आहेत तर ते नक्की ऑर्डर करू शकतात. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.